मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना भाग 2 मध्ये आपण आज बघणार आहोत शेळी मेंढी पालन योजना। तर ही राज्यस्तरीय योजना आहे आणि याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेत 1 मे 2026 पासून। महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन जाऊन तुम्ही बघू शकता। तर आज आपण बघणार आहोत भाग 2 शेळी मेंढी पालन योजना 50+5 म्हणजे 50 शेळ्या आणि 5 बोकडं किंवा मेंढी। तर लाभाचे स्वरूप काय आहेत तर 50+5 शेळ्या किंवा मेंढ्या, 3 वर्षाचा विमा भेटतो, शेड व साधन सामग्री भेटती। तर लाभार्थी कोण कोण आहेत याच्यात सर्व प्रवर्गातील अत्यल्प भूधारक म्हणजे 1 हेक्टरपर्यंतचे शेतकरी, अल्प भूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक शेतकरी, महिला बचत गटा, वनहक्कधारक। अनुदानाचे स्वरूप कसे असतात तर ओबीसी ओपन यांना 50% म्हणजे 5,69,277 अनुदान मिळणार। SC ST साठी 75% अनुदान मिळणार, 8,53,915 रुपये अनुदान भेटणार। अनुदान म्हणजे सबसिडी। तर दिव्यांगासाठी 5% आरक्षण राहणार आहे। आरक्षण आणि अनुदान हे वेगवेगळं आहे, हे लक्षात ठेवा। तर महिलांसाठी 30% आरक्षण आहे। अनुदान 2 टप्प्यात देतात। पहिल्या टप्प्यामध्ये 50% अनुदान शेड व साहित्यासाठी खरेदी केल्यानंतर देतात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 50% अनुदान शेळ्या मेंढ्या खरेदी केल्यानंतर देतात। तर या प्रकल्पाची किंमत किती आहे तर 50+5 शेळ्या किंवा मेंढ्या या पशुधन खरेदी प्रति शेळी किंवा मेंढी 12,000 रुपये नग प्रति आणि प्रति बोकुड किंवा मेंढा 15,000 रुपये आहे। तर एकूण 6,75,000 रुपये आहेत आणि 3 वर्षाचा विमा म्हणजे 12.75% म्हणजे प्लस 18% GST अशी 1,01,554 रुपयाचा 3 वर्षाचा विमा मिळतो। शेड निर्मितीसाठी 2 लाख रुपये, कडबाकुटी यंत्रासाठी 30,000 रुपये, सोलार 3 किलोवॅटचं सोलार 1,32,000 रुपये। प्रकल्पाची एकूण किंमत आहे 11,38,554 आणि आवश्यक कागदपत्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या नावाने सातबारा उतारा किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा असावा। वनहक्क जमीनधारकांसाठी सातबारा उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र असावे। तर पशुपालन व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे। प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र किंवा स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र, दिव्यांगासाठी UDID प्रमाणपत्र आणि बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र। नोट मी फक्त माहिती देत आहे, सविस्तर माहिती आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे महाडीबीटी पोर्टलवर जाऊन एकदा भेट द्या। धन्यवाद।